तुझं पहिलं नाव सांग पूर्ण. माझं नाव परेश गजानन अंकुशे. अच्छा. तू राहायला कुठे? इथेच इथेच म्हणजे गावाचं नाव? गावात कुंडन. अच्छा, ओके. आणि आई वडील काय करतात? वडील आता घरीच आहेत. अच्छा. आणि आई? आई पण घरीच आहे. तुला शेती बीतीचं आवड आहे इथे? आहे तशी. काय शेतीमध्ये करता तुम्ही? शेतीमध्ये उन्हाळ्यात भेंडी लावतो, पावसाळ्यात हे भात. हा. मग शेतीचा असा अभ्यास केलाय की आई वडिलांकडूनच शेती करायची शिकलीस? आई वडिलांकडूनच. आई वडिलांकडून. मग शेतीत आवड निर्माण झाली? हो. मग कधी शेती म्हणून हा व्यवसाय करायचा ठरवलं कधी तू? नाही. अच्छा. म्हणजे त्यात तू व्यवसाय नाही बघितला. आता तुझं शिक्षण कुठपर्यंत म्हणजे झालं आता? आता 10वीची परीक्षा दिली. 10वीची परीक्षा दिली. आवडता विषय? आवडता विषय गणित. गणित का आवडतं? गणितामध्ये जास्त कॅल्क्युलेशन करायला आवडतं. अच्छा. म्हणजे तुझं मॅथ्स खूप चांगलं आहे. म्हणजे तुझा आयक्यू लेवल खूप चांगला दिसतोय, बरोबर? म्हणजे माहिती आहे तुला, ज्याचं गणित चांगलं असतं त्याचा आयक्यू लेवल खूप चांगला असतो. कारण माझा आयक्यू लेवल खूप कमी होता गणितात. तसंच आहे. मग गणित या विषयाला घेऊन कधी तुला असं वाटलं का की पुढे मी काहीतरी करू शकतो? पुढे व्यवसाय तर येणारच आहे हा. गणित. म्हणजे असं आहे, कुठे दुकानात गेलो तिथे लागणारच आहे. अच्छा. आणि मग दुकानात म्हणजे असं ते तर नॉर्मल कॅल्क्युलेशन झालं, बरोबर? आणि आता घराचे व्यवहार पण तू सांभाळत असशील, गणित चांगलं आहे तर? नाही तसं नाही. तसं नाही. ओके. आता तुझं शिक्षण 10वी पर्यंत झालं. आता 10वीच्या नंतर तुला 11वी 12वी हे शिक्षण माहिती आहे. पण हे सोडून तुला असं काय वाटतं का की मला ह्याच्यात आवड आहे, असं काय विषय? मला खेळ हा विषय म्हणजे त्यात कबड्डी. अच्छा. हा. कबड्डी. मग आंतरराष्ट्रीय, राज्यस्तरीय कबड्डी वगैरे खेळलायस कधी? नाही अजून. कधीच नाही. स्कूल शाळेतर्फे कधी कबड्डी सामन्यामध्ये भाग घेतलाय? हो. खूप घेतला असशील. काही बक्षिसं हा भेटलेले. भेटली आहेत ना? मग कधी त्या कबड्डीमध्ये तुला असं वाटलं का की मला या कबड्डीमध्ये, आता तू मोबाईल वापरतो? हो. प्रो कबड्डी बघतो की नाही? हो बघतो. बरोबर? ते पण अशीच शाळेतून गावागावातून अशीच कबड्डी खेळून आंतरराष्ट्रीय, राज्यस्तरीय कबड्डीपटू झाले. मग तुला असं कधी वाटलं का की मी अशा प्रकारे कबड्डी खेळावी? वाटतं, पण त्याच्या करिअर नाही. माझ्यासारखी कित्येक मुलं आहेत अच्छा. चांगली खेळतात, पण त्याच्या करिअर नाही. पण तुला असं का वाटतं की करिअर नसेल त्याच्यात? मी लय लांब लांब फिरलो, म्हणजे जिथे कबड्डीचे हे आहेत, ग्राउंड आहेत, तिथं पोरं बघितली. वेगवेगळे इथं जाऊन आलोय. मग आता तू काय निवडलंयस स्वतःहून असं? आता स्वतःहून ITI करायची. ITI करायची. ITI मध्ये पोलीस भरती, आर्मी भरती यामध्ये भरती होते. आणि तुला असं काय वाटतं की तुझ्यापर्यंत कुठली मदत पोहोचली तर तू हे नक्की पूर्ण करू शकतो? जी मदत भेटेल ती. जी मदत म्हणजे तुला घरात इंटरनेटची, समजा मोबाईलमध्ये, या अजून कुठल्या गोष्टींची तुला गरज आहे असं? अजून तर नाही, पण मग मला एवढंच विचारायचं, म्हणजे आता समजा काही असतात ना गोष्टी ज्या आपल्यापर्यंत पोहोचत नाही, म्हणून आपल्या काही स्वप्न अधुरे राहतात. असं तुझं काय आहे का की तुझ्यापर्यंत ही गरज पोहोचली नाही? जसं आता समजा तुला कुठेतरी ट्रॅव्हल करायचं आणि तुझ्याकडे गाडी नसेल तर तू बोलणार ना माझ्याकडे गाडी नाही, मला ट्रॅव्हलमध्ये त्रास होतो, असं काय आहे का? ट्रॅव्हल मध्ये तसे त्रास आहेच. इथून ते उंबरमाळीपर्यंत बघतो. अच्छा. म्हणजे इथे अजून अशी सुख सुविधा नाही आहेत कदाचित. अच्छा. मग तुला आता काय बनायचं बोललास तू? ITI करायची. नक्की करणार तू? हो. ऑल द बेस्ट तुझ्या या करिअरसाठी. थँक्यू सर. तुझं पूर्ण नाव सांगू शकते? मानसी कैलास निपुर्ते. अच्छा. तुझं आतापर्यंत म्हणजे तू काय शिकलीस आतापर्यंत? आता 10वीची एक्झाम दिली. आवडता सब्जेक्ट? हिस्ट्री. हिस्ट्री. तुम्ही मधल्या सुट्टीत जेव्हा, आता तुझी 10वी तर संपली, म्हणजे स्कूल तुमच्यासाठी शाळा संपली, हा. तर शाळेबद्दल काय आठवण आहेत तुझ्या आता राहणार? मधली सुट्टी, डबा. डबा. सगळ्या मैत्रिणींसोबत डबा खाण्याचा ती मजा आता नाही येणार. कॉलेजमध्ये कदाचित भेटू शकते. मग कॉलेज शिक्षणाची आवड आहे? हो. अच्छा. तुला मधल्या सुट्टीत कुठला गेम खेळायला आवडतो मैत्रिणींसोबत? आम्ही कबड्डी किंवा सोनसाखळीच खेळतो. अच्छा. म्हणजे सगळ्या मैत्रिणी याच्यात माहीर आहेत एकदम? हा. एकदम माहीर. आणि मग वर्गात तुम्हाला कुठले शिक्षक आवडतात? इंग्लिश. इंग्लिश. आणि तुझा आवडता विषय? हिस्ट्री. हिस्ट्री. इतिहासात तुला नेमकी आवड का आली? काय आवडलं असं की तुला इतिहास आवडला? वेगवेगळं शिकायला भेटतं, म्हणजे हिस्ट्री पूर्वीचं म्हणजे सगळं म्हणजे माहित नाहीये ते समजतं. अच्छा. म्हणजे तुला त्याच्यात
थोडी असं हे उत्सुकता आहे हा एक प्रकारची, की एखादा असा इतिहास कळतो जो आतापर्यंत आता मला ऐकला माहिती नाही. नव्हता. म्हणजे तुला ह्याच्यात हिस्ट्रीमध्ये जर समजा आपण बघितलं तर तुला कुठला असा एक क्षण खूप चांगला आवडतो ऐकायला? अ, आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक सांगितलंय का माकडापासून मानव तयार झालाय. हा ते माहित नव्हतं मानव कुठे आणि माकड कुठे. हा बरोबर बरोबर. तो एक आहे आणि आणि कसे म्हणजे पॅलेस वगैरे खूप म्हणजे शहरातले असे ग्रंथालय आहेत, ते माहित नव्हते, ते पण त्यांची नावं समजली. अच्छा, खूप सारे. वाचनात आवड आहे तुला? हो. कुठली पुस्तकं वाचतेस? मला ही अशी इतिहासाची पुस्तकं वाचायला आवडतात. इतिहासाचे पुस्तक. इतिहासाच्या पुस्तकात नेमकी कुठला असा इतिहास? म्हणजे ते पूर्वी घडून गेलंय हम्म. असं ते. म्हणजे असे पुढून आता जसं छत्रपती शिवाजी हा. महाराजांचा इतिहास बघा, तसं वाचलायस महाराजांबद्दल? इतकं नाही वाचले पण हा, वाचले थोडं. नक्की नक्की, आणि वाच, नक्की वाचशील तू. हा आत्मविश्वास आहे आमच्यात पण. आणि आता तू जसं सांगितलं तुझा विषय इतिहास आहे, तर तुला असं कधी वाटलं की तू शिक्षिका बनावी इतिहासावर? असं वाटलेलं. हा. टीचर डेला इतिहास शिकवलाय मुलांना. अच्छा, म्हणजे तू शिकवलं याच्या पुढे, म्हणजे तू आधीच टीचर झालेली आहेस एक दिवसाची, हा. जसं एक दिवसाचा मुख्यमंत्री असतो तसं. बरं, चांगलंय चांगलंय. मग आता तुझी 10वी झाली, आता तुला कॉलेज शिक्षण पण करायचं आहे, बरोबर आहे? तर घरात आई वडील काय करतात? पप्पा कामाला आहेत आणि मम्मी घरी मग असते. ते तुला शिकवायला असे हे करतात ना, म्हणजे हो. सपोर्ट करतात ना? सपोर्ट करतात, फुल सपोर्ट. अच्छा, मग तुला त्यांच्या आतापर्यंत तुला असं काय वाटतं की शिकून काय तुझ्या लाईफ मध्ये चेंज होईल या काय बदलावेल त्याच्यासाठी तुला शिकायचं आहे? मी जर शिकली तर ऑफकोर्स माझ्या फॅमिलीला आनंद होणार आहे खूपच. हा. आणि घरात कोणी इतकं शिकलेलं नाही अजूनपर्यंत. अच्छा, ओके. म्हणजे तुला शिक्षणाची खूप आवड आहे, कारण तुला घरातली पहिली एक शिकलेली मुलगी शिकलेली. बनायची आहे. अच्छा, आणि एक रुजू घालशील तुझ्या हा. कुटुंबात. माझ्या मुली, माझ्या लहान भाऊ त्याला पण. अच्छा, मग तू त्याला मदत करते शिकवायला? हा. अच्छा, मग आता जसं तुला 12वी नंतर काय करायचंय? आता 12वी नंतर मला स्पर्धा परीक्षा द्यायच्या आहेत. स्पर्धा परीक्षा कुठल्या प्रकारच्या? एमपीएससी, युपीएससी. अच्छा, म्हणजे तुझं तर खूप IQ लेवल चांगला असेल, एवढा UPSC IPSC. म्हणजे अशा काही मुलांना बघितलंय, कधी ऐकलंय की ज्यांनी ही स्पर्धा परीक्षा दिली आहे? हो, म्हणजे असं माझा आत्याचा मुलगा आहे, तो पण आता एमपीएससी युपीएससीचा अभ्यास करतो. तू मोबाईल वापरते? हो मोबाईलवर युट्यूब वापरते? युट्यूबवर कधी अशा गोष्टी सर्च केल्यात? हो, अशा म्हणजे क्वेश्चन हिस्ट्री वगैरे त्याचे क्वेश्चन, बाहेरचे क्वेश्चन वाचलेत एमपीएससी युपीएससीचे. आणि अशा मुलांचे इंटरव्ह्यू असतात ज्यांनी हे स्पर्धा परीक्षा दिल्यात, ते कधी बघितलंय? नाही, एकदा बघितली होती. ते आता IIT IPS का काहीतरी झाली त्याची, एकदा अच्छा. बघितली ते मग इंटरव्ह्यू. असं कोण IPS अधिकारी आहे का तो तुला आवडतो? म्हणजे आवडतो इन द सेन्स त्याला बघून आपल्याला वाटतं ना एक प्रकारे की ह्याच्यासारखं पोलीस बनावं, ह्याच्यासारखं आपण काम करावं असं? नाही बघितलं नाही, पण नक्की बघ असं काय असेल तर, ठीक आहे? हा. आणि तुला असं काय वाटतं की तुझ्यापर्यंत कुठली मदत पोहोचली पाहिजे अशा तुझ्या अभ्यासक्रमात, तुझ्या शाळेकडून, या बाकीच्या इन्व्हायरमेंट कडून, या गव्हर्नमेंट कडून, असं काय? प्रवासाचाच फक्त एक प्रॉब्लेम येतो येण्या आणि जाण्याचा. शिक्षणात? शिक्षणात नाही, टाइम कमी भेटतो, प्रवासामध्ये खूप वेळ जातो. पूर्ण नाव सांग तुझा? महेश भागवत कणकोशे, अच्छा, राहायला कुठे? कुंडन. कुंडन, ओके. काय आवडतं तुला? मला आहे पोलीस अकॅडमी, पोलीस भरती. पोलीस भरतीसाठी. म्हणजे आता तुझं शिक्षण कुठपर्यंत झालं? आता मी 10वीत आहे. असं काय तुला वाटलं की मी पोलीस बनू शकतो, या मला बनायला पाहिजे, असं काय कारण- कुठून तुला कारण आयडिया की आली? माझी उंची आहे तेवढी, माझी तब्येत आहे. अच्छा, फक्त उंची आणि तब्येत. मग कधी असं मूवी बघितलाय पोलिसांच्या, जो मूवी एक पोलिसांवर झाला असं? म्हणजे असं म्हणजे जसं आता तू रावडी राठोड, असे काही मूवीज आहेत, चित्रपट आहेत, ज्याच्यात पोलिसांचं कॅरेक्टर दाखवलं जातं, हो. ज्यांना बघून आपण बोलतो अरे ह्याच्यासारखं मी पोलीस होईल असं, बघितलं. म्हणजे सिम्बा वगैरे असं. हो. मग आता तुझा फक्त पोलीस बनायचा उद्देश, तू स्पोर्ट्स खेळतो कुठले? स्पोर्ट, हा कबड्डी स्पोर्ट खेळतो. कबड्डी. हा. सगळे तुम्ही कबड्डी पट्टे इथे वाटतं. हो. आणि अजून कबड्डी सोडून? कबड्डी सोडून दुसरे काय नाही केलं. आणि मग तू कवायत वगैरे करतोस की नाही? कवायत तिकडे शाळेत होतो तेव्हा करायचो आम्ही. अच्छा, मी तुझी टी शर्ट बघितली, ती टी शर्ट नेमकी आहे कशाची? माझे बहिणीचे भाऊ आहेत ना, त्याही दिले. अच्छा, ते पोलिसांसारखंच आहे का लोगो वगैरे? हो. काय आहे त्यात? किनवली. अच्छा, म्हणजे त्यांनी तुला गिफ्ट केली तुझं स्वप्न बघून? नाही, त्याही मला दिले. ते बोलतो तुझी 10वी झाली ना तर हा. तू किनवलीला अकॅडमीला. अच्छा,
ते ते तुला मदत करतात हा. म्हणजे या सगळ्याला अकॅडमीला. मग तू 10वी नंतर डायरेक्टली तुझ्या हा. स्वप्नांच्या मागे धावणार हो. आणि पोलीस बनणार बरोबर. हो. आणि कुठल्या पोलिसांना घेऊन तू इन्स्पायर आहे म्हणजे त्यांची इंटरव्ह्यू वगैरे बघितली आतापर्यंत असं आतापर्यंत तरी जे विश्वास नांगरे पाटील वगैरे असे जे खूप मोठे अधिकारी आहेत आपल्या इथे काम करतात असं. तेव्हा नाही बघितलं मी. ठीक आहे चालेल चालेल. आता तुला पोलीस बनून नक्की काय असा बदलाव आणायचा आहे. तुला पोलीस बनायचं आहे पण पोलिसाचं पण एक कर्तव्य असतं. हो. तर तुला असं काय वाटतं की तू पोलीस बनून नक्की कुठलं कर्तव्य बजावशील पहिलं. म्हणजे आपल्या गावाची रक्षा करेन, चोरी बिरी नाही झाली पाहिजे गावामध्ये. चांगलं आहे. मग धावायला वगैरे जातो की नाही सकाळचा रोज. नाही कधी धावायला गेलो ना, फक्त मध्ये मध्ये जायचो. आणि अशी काही तुझी मित्र आहेत का की तू त्यांना घेऊन तुझ्या ट्रेनिंगमध्ये बोलवतोस की चला आपण धावायला जाऊया. नाही ती जातात ना, आम्ही जातो त्यांच्याकडे. अशा म्हणजे ग्रुपनीच जातात तुम्ही हो. जिकडे तिकडे जातात तेव्हा. ठीक आहे. मग आता तुला पोलिसाची अशी कधी वर्दी घालून बघितली असंच कधी असं स्वतःला असं पोलिसांच्या वर्दीत बघितलंय हा हा आठवत. स्वप्नात का असं जस्ट डोळे बंद करून मी पोलीस झालो तर कसा दिसेल. कधी निबंध लिहिलाय मी पोलीस झालो तर. नाही तसं पण स्वप्नात बघितलेलं आहे मी. हा मग तू असं कधी निबंध नाही लिहिलाय. असं निबंध म्हणजे लिहितात ना मी पोलीस झालो तर शाळेत विषय हो, असायचे हा. निबंधाचे माहिती आहे हो, ना. असतं तेव्हा. अच्छा चांगलं आहे. चल तुझ्या या पुढच्या भविष्यासाठी ऑल द बेस्ट. तू पूर्ण नाव सांगशील. अश्विनी अनिल कनकोशे, कुणकेशी. राहायला कुठे. कुंडन. कुंडन. काय वाटतं तू आता 10वी पूर्ण झाली तुझी. 12वी पूर्ण झाली. 12वी पूर्ण झाली. अरे वा मला वाटलं तू आत्ताशी 10वीत आहे. ओके 12वी पूर्ण झाली म्हणजे तुझं एक शाळेचं शिक्षण आणि कॉलेजचं शिक्षण पूर्ण झालं. तुला घरातून मदत करतात शिक्षणासाठी. हो आई वडील दोघं. हो भाऊ बहीण. हो. भाऊ आहे. भाव आहेत, 2 भाव आहेत. 2 भाऊ आहेत. मोठे की छोटे. मोठे आहेत माझे. मोठे. ते पण शिकतात. हा एकाने गरीब परिस्थिती आहे म्हणून 12वी शिकला, नंतर कामाला गेला कारण अच्छा. का आम्हाला शाळा शिकवायची होती त्याला. अच्छा म्हणजे त्यांनी तुमच्या स्वप्नासाठी स्वतःच हा, केलं. केलं. हा. मग आता तुला शिकून त्याचं स्वप्न पूर्ण करायचंय की नाही. हा म्हणजे तुझ्यात ती शिक्षणाची आवड आहे. आहे. ओके. आता तुझा आतापर्यंतचा आवडता विषय कुठला. मराठी. मराठी. अच्छा मराठीत काय आवडतं. कविता. एखादी मराठीत कविता येते. कविता. कुठली कविता बोल बघू. कविता आता 8वी पासूनची कविता आहे. अच्छा पण एखादी अशी आठवणारी कविता एकदम 2 कडवे बोललीस तरी चालेल. रंग रांगोळ्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लाला मित्रांसंगे मालावर तै फिरत ते गवताना. बस सुंदर सुंदर. कधी कविता पूर्ण पाठ करायचा विचार केला की नाही. नाही एवढा केला कारण का जेवढे आपण पहिलीपासून जे कविता पाठांतर करत आलोत ना हा ते नंतर 12वी झाले म्हणजे विसरतो. विसरतो. अभ्यासक्रमाच्या नुसार आपण विसरत जातो. 12वीचे विषय 10वीचे विषय वेगवेगळे असतात त्याच्या. 12वीला 11वीला 12वीला कविता शिकवत नाही जास्त. अजून असं काय तुला आवड आहे ज्याच्यामध्ये तुला असं शाळेत शिक्षणामध्ये खूप मदत झाली तुझ्या त्या आवडीमुळे. हा जसं आता मी सांगतो जसं चित्र काढायला आवडतं पण ते हो. विज्ञानाच्या प्रयोगशाळेत कामी येतं. हो आलं होतं. हा म्हणजे तुला चित्र काढायला पण आवडतं. हो चित्रकले स्पर्धेमध्ये 3 नंबर आला होता कारण का ते 10वीला 3% भेटणार होते. अच्छा इंटरमिजिएट आणि हा. एलिमेंटरी म्हणजे तू ती परीक्षा दिली आहे. दिले. मग त्यामध्ये कधी अशी आवड नाही झाली की मी खूप चांगलं चित्र काढते असं. काय एवढी आवड नाही झाली कारण का एवढी पण नाही चांगली काढते पण हा एवढी पण. अच्छा अच्छा. आता तुला काय 12वी नंतर तुझं स्वप्न काय. पोलीस पोलीस अकॅडमी जॉईन करायची. अकॅडमी जॉईन करायची. अच्छा मग आता तुझं हे स्वप्न कुठून जन्माला आलं. माझं जेव्हा मी 10वीला मला चांगले टक्के पडले 70% पडले हा तेव्हा भाऊ बोलला का तू कॉमर्स नको घे तू आर्ट्स घे कारण का तुला आर्ट्स मधून हा. तुला ह्या गोष्टी करता येतील. अच्छा त्याच्यामुळे मी आर्ट्स घेतला. हा मग आता म्हणजे 10वी पासून माझ्या मनात झालं का मी पोलीस होईल. अच्छा पोलीस आहे. आणि असं कुठला चित्रपट आहे या असं कुठलं व्यक्तित्व आहे ज्यांना बघून तुला असं वाटलं की मी पोलीस झाली पाहिजे. आठवत नाही एवढा पण एक आहे म्हणजे तो हिरो आहे ना. अक्षय कुमार. नाही दुसरा आहे. कोण. नाव नाही रणवीर एवढं- सिंग. नाव नाही एवढं आठवत कारण का तो भाऊ त्याचा पोलीस असतो हा पण तो कर्तव्य करतो पूर्ण. हा. पण त्याचा भाऊ पण त्याला वाटत होता का भाऊंचं जाम भांडण होतं. हा 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 साऊथ इंडियन मूवी आहे तो. हा बरोबर ना.
हा त्याच्यामध्ये तो भाऊ नंतर त्या कमिशनरला बोलतो का मला 2 दिवसाची मुदत द्या, मला पोलीस होऊ द्या. ते नाटक करतो ते करण्यासाठी, पण तो काय करतो त्या पोलिसामध्ये तसं ते मला. अच्छा अच्छा, म्हणजे तेव्हा तुला असं वाटलं की तो पोलीस एवढं चांगलं काम करतो. तुला पोलीस बनून काय चांगलं परिवर्तन आणायचं आहे या जगात? ह्या जगात मला माझं म्हणजे घराचं म्हणजे रक्षण, म्हणजे घरामध्ये काय चाललंय, आमची परिस्थिती लय कमी आहे, त्याच्यामुळे मला ती परिस्थिती अजून वाढवायची आहे. कारण का भाऊ माझा आर्मी मध्ये एक जाता म्हणजे त्याचा विषय एक गेला. अच्छा, त्याच्यामुळं त्याला पण वाटायचं का माझी बहीण पोलीस तरी होईल. अच्छा, त्याच्यामुळं मला पोलिसाचं आहे आणि जगभर मला प्रसिद्ध व्हायचंय. अच्छा, म्हणजे पोलीस बनून तुला पहिलं जगभरात प्रसिद्ध व्हायचं. म्हणजे प्रसिद्ध होण्यासारखं तू काम करणार? हो, नक्की करणार? नक्की करणार. घाबरणार नाही पोलिसांच्या वरतीच? नाही घाबरणार, तेव्हा मला समजेल का मी पोलीस आहे, का घाबरू. बंदूक बिंदूक उचलणार. हा, आणि आता हा झाला तुझा पोलीस बनण्याचा प्रवास, ठीक आहे. आता तू बोलली की पोलीस बनण्याची परीक्षा असते, ह्यात तुला माहिती आहे किती खडतर प्रवास आहे. तुला काय वाटतं की तुला जर अपयश आलं तर तू त्या अपयशाशी कसं लढा देशील? कारण का माझा भाव त्या अपयशामधून बाहेर आलाय. अच्छा, मग त्याचा जो त्रास सहन झालाय, त्याला जेवढा त्रास झालाय ना, ते बघून अक्षरशः डोळ्याला पाणी येतं. अच्छा, तू रडली असशील ना तेव्हा? मग माझा भाऊ रानामध्ये जाऊन रडत होता, कारण का त्याचा मेडिकल पण झाला होता, ग्राउंड पण पूर्ण झाला होता, फक्त परीक्षेमध्ये नापास झाला. मग तू त्याला असं बोलली ना की परत दे परीक्षा करून? हा, देणार आहे. देणार आहे, म्हणजे तुम्ही आता दोघं पण मिळून एकामेकाला आधार देणार आणि ह्या परीक्षा स्पर्धेला नक्की सामोरे जाणार. आणि अपयशाला कधी घाबरणार नाही? कधीच नाही. माझा भाऊ नाही अपयशाला घाबरला तर मी पण नाही घाबरणार. अरे सुंदर सुंदर सुंदर, नक्की. या तुझ्या पुढच्या भविष्यासाठी खरंच आमच्याकडून तुला ऑल द बेस्ट. नाव काय तुझं? नितेश रामचंद्र भोईर. अच्छा, राहायला कुठे? कुंडन. कितवीत शिकतोय आता तू? 10वी झाली. 10वी पूर्ण झाली. आवडता विषय कुठला? गणित. गणित. गणितात हुशार आहे? 9वीत तुला गणितामध्ये किती पैकी किती पडलेले? गणित 40 पैकी 32. 40 पैकी 32. 8 मार्कांनी तुझी पूर्ण सेंचुरी गेली. आता तुला कशात आवड आहे नेमकी? आता मला कॉमर्स मध्ये, बँकिंग मध्ये. ही आवड कुठून निर्माण झाली तुझ्यात? हा भाऊ करतो. भाऊ करतो. भाऊ गणितात हुशार आहे? भाऊ बँकेत आहे? नाही, मग ग्रॅज्युएशन झालं आता. ग्रॅज्युएशन झालं आता बीकॉम. अच्छा, मग तुला काय असं वाटतं की तुझं हे स्वप्न पूर्ण करण्यामध्ये तुला आता कुठली मदत हवी आहे? मार्गदर्शनाची. कुठल्या प्रकारचं मार्गदर्शन तुला आतापर्यंत भेटत आलं आणि आता तुला असं वाटतं की हे मार्गदर्शनाची गरज आहे मला? आतापर्यंत कुठलं भेटलं नाही मार्गदर्शन अजून नाही. म्हणजे तुला या बँकिंग करिअर मध्ये कुठलंही मार्गदर्शन अजून भेटलं नाही. तू इंटरनेट वगैरे वापरतो? कधी असं युट्यूब वगैरे वर या गोष्टी सर्च केल्यात? मग त्याच्यातून तू शिकत असतोस का? अच्छा, नक्की तुला या मार्गदर्शनामध्ये आमच्याकडून जी होईल ती मदत होईल. या तुमच्या शिकांना पण आम्ही सांगू तुला या प्रकारची मदत आतापर्यंत जी तुझ्यापर्यंत पोहोचली नाही. पण तू कधी असं शिक्षकाशी बोललायस का मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला ह्याचं मार्गदर्शन पाहिजे असं काही? मग तू असं आता विचारशील प्रश्न? विचारलं होते सरांना. हा, त्यांनी मार्गदर्शन केलं तुला? चांगली गोष्ट आहे. नक्की तू बँकिंग मध्ये पुढे जाशील. तुझ्या याच्यासाठी ऑल द बेस्ट. थँक्यू. तुझं पूर्ण नाव काय? कोमल गणेश नेपुरते. राहायला कुठे? इथेच कुंडन. अच्छा, आई वडील काय करतात? पप्पा इथे रिसॉर्ट वर आणि मम्मी घरीच असते. मम्मी घरीच असते. शेती वगैरे? हो आहे. तू शेतीत मदत करते? हो, जाते. शेतीची आवड आहे? हो. शेतीत काय कुठल्या प्रकारचं बियाणं तुम्ही लावता? आम्ही सध्या आता तांदळाची शेती करतो, फक्त भात शेती. आणि शेतीत तुम्ही कुठल्या प्रकारे मदत घेता? हो. शिक्षणामध्ये म्हणजे शेतीचे तज्ञ असतात, त्यांची कधी मदत घेतली? नाही. कधीच नाही. मग तुम्ही कशा प्रकारे शेतीमध्ये काही तुम्हाला प्रॉब्लेम आले तर ते सॉल्व्ह करता? आजोबा आहेत, त्यांना पूर्वीपासून माहिती आहे ना, मग तेच करतात. अच्छा, म्हणजे आजोबा तुमचे गुरु आहेत शेतीमधले. मग तुला असं सांगतात की नाही ही शेती ती शेती त्याची हो, माहिती सांगतात. मग तुला शेतीमध्ये कधी असं वाटलं की आपण शेतीबद्दल काहीतरी शिकावं आणि शेतीमध्येच व्यवसाय करावा? नाही, कधी जास्त शेतावर नेतच नाही आम्हाला, घरीच असतो. घरीच असतं. अच्छा, आता तुझं कितपर्यंत शिक्षण झालं? 12वीला गेली या वर्षी. 12वीला गेली. हो. आवडता विषय कुठला? भूगोल, जिओग्राफी. भूगोलात काय आवडलं? नकाशे. नकाशे.
नकाशा नकाशा गेम खेळता वाटत तुम्ही. हो नाव शोधायची तो गेम भूगोलात फेमस होता. सगळे खेळता मैत्रिणी. हो अच्छा. आता तुला असं काय स्वप्न आहे, या तुझं काय हॉबी आहे की तुला ते करायला खूप आवडतं? मला सीए करायचंय. सीए करायचंय. आणि सीए सोडून म्हणजे असं काय आहे का की ते तू करायला बसले की तू त्यात गुंतून जातेस? फॅशन डिझायनर. फॅशन डिझायनिंग म्हणजे तुला असं चांगले चांगले कपडे वगैरे ह्याच्यात इंटरेस्ट आहे. कुठून आला, असं का आवड निर्माण झाली? अशीच झाली. पहिल्यापासून. अच्छा, चांगलं आहे. आता तुला असं वाटतं की मग तुला आता दोन, सीए आणि फॅशन, याच्यामध्ये जर निवडायचं झालं तर काय निवडणार? फॅशन डिझायनरच निवडेल. फॅशन डिझायनिंग बघते की नाही? फॅशन डिझायनिंगचे हो, शो बघते. वगैरे होतात. बघते युट्यूबला पण बघते. युट्यूबला पण बघते. मग त्यातून कधी असं तू स्वतःसाठी कधी असा एक ड्रेस ड्रॉ केलाय की नाही? नाही अजून नाही. नाही केलाय. असं की मी भविष्यात हा ड्रेस घालेन असं नाही. नाही केलंय. पण तुला कुठल्या प्रकारची मदत भेटली तर तू तुझ्या करिअर मध्ये पुढे जाऊ शकते? फॅशन डिझायनरचे गायडन्स भेटले तर नक्कीच जाईल पुढे. फॅशन डिझायनिंगचे गायडन्स म्हणजे तुझ्यापर्यंत चांगले फॅशन डिझायनिंगचे गायडन्स आले तर तू नक्की त्या हो. करिअरला चूज करशील. हो आणि तुझं स्वप्न काय आहे? म्हणजे आई वडिलांना पुढे जाऊन कशा प्रकारे आई वडिलांना हेल्प करायची एवढं स्वप्न आहे. आई वडिलांना मदत करायची. मग शेती सोडणार का फॅशन डिझायनर झाल्यावर? नाही शेती नाही शेती सोडणार. नाही सोडणार ना. मग शेतीत पण तू आई वडिलांना मदत करत हो. राहणार. अच्छा, चांगलं आहे. आता तुला कुठली कविता वगैरे येते बोलता? नाही. नाही येत? कधीच नाही. वाचायला का आवडतं? पुस्तकं वाचते ना. पुस्तकं वाचते. कुठल्या प्रकारची पुस्तकं? ते अग्निपंख वगैरे ते पुस्तक. अच्छा, म्हणजे मराठी कादंबरी वगैरे तू वाचतेस. तू म्हणजे पुस्तकं कुठे शाळेतून भेटतात की तू स्वतः घेते? ग्रंथालयातून घेतो ना. ग्रंथालय कुठे? खर्डीला कॉलेजमध्ये. अच्छा, मग ते तिथे तू आवडीने वाचतेस हो. पुस्तक वगैरे. मग तू कधी असं सांगितलंय का कुठल्या मैत्रिणीला की मला फॅशन डिझायनिंग व्हायचं असं? नाही सांगितलं. नाही सांगितलं. असं सांगत जा, मग ते पण तुला मदत करतील. शिक्षकांना सांगितलंय? नाही. मग शिक्षकांना पण सांगत जा. नक्की ते तुला मदत करतील. हो. हे तुझ्या पुढच्या भविष्यासाठी all the best. थँक्यू. नाव काय तुझं? स्वराज गणेश निपुरते. जय महाराष्ट्र. जोरात बोल. जय महाराष्ट्र. आता तू कितवीत आहे? आता 5वीत गेलो. 5वीत गेलास. रिझल्ट लागला? हो किती पडले? हा? पास. 5. बरोबर आहे. टक्के काय नसतात महत्वाचे, बरोबर आहे. पास झाला ना बस झाला आपल्याला. कुठला विषय आवडतो? इंग्रजी. इंग्रजी. इंग्रजी आवडतं तुला? तुझ्या पप्पांचं नाव? गणेश. गणेश. मग इंग्रजीमध्ये असं सांगू शकतो माझ्या वडिलांचं नाव गणेश आहे? नाही सांगू शकत. ठीक आहे, चालेल, काय नाही, शिकशील हळूहळू. आणि तुला आता काय वाटतं की तू शिकून काय होणार मोठा? पोलीस. पोलीस. कुठला पिक्चर बघितला पोलीस व्हायचं आहे? असंच वर्दीतले पोलीस आवडतात? पोलीस खूप काम करतात ना? तेवढं काम करणार तू कष्टाने? हो त्यांना सुट्टी नसते, त्यांना घरी जायला भेटत नाही. तू घरी नाही येणार, करणार तुला हो. जे करायचंय ते स्वप्न पूर्ण? हो. अच्छा. आणि अजून काय आवडतं? खेळायला. खेळायला. काय खेळतो? बॅडमिंटन. बॅडमिंटन. कोणासोबत? वायुक दादा. अच्छा, म्हणजे मित्र मित्र मिळून खेळता की काय? चांगलं आहे, चांगलं आहे. मग पोलीस झाल्यावर काय करणार पहिलं? हा पोलीस झाल्यावर पहिलं काय करणार? चोरांना गोळ्या घालणार? वर्दी बघितली पोलिसांची? कधी असं वाटलं की मी वर्दी घालून कसा दिसेल? चालेल चालेल चालेल. तुझ्या पुढच्या भविष्यासाठी ऑल द बेस्ट. थँक्यू. आपण सगळेजण आता इथे जमलोय कुंटणपाडा या शाळेमध्ये, जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये. आणि शहापूर जिल्ह्यामध्ये शाळा आहे आणि खूप छान वातावरण आहे बाहेर. आम्ही सगळे शाळेच्या बाहेर बसलोय, तुम्ही शाळा मागे बघताय. सो या शाळेमध्ये आत्ताच आपण एक प्रोग्राम घेतला आणि ज्याच्यातर्फे आम्ही मुलांशी इंटरॅक्ट केलं परिवर्तन पॉडकास्टमधून. आणि मुलांना पण खूप मजा आली, आम्हाला पण खूप मजा आली, पालकांशी इंटरॅक्ट केलं. सो आपल्याबरोबर इथे शाळेमधले काही शिक्षक आहेत आणि शाळेमधले जे आम्ही ज्यांच्याबरोबर काम करतो आहे असे धीरज म्हणून आहेत आणि विनायक स्मिता माझ्याबरोबर आहेत आणि विवियन म्हणून आहेत, ज्यांनी आत्ता आपल्याला लेक्चर दिलं आणि एक छान मुलांशी इंटरॅक्शन केली, ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की कसं आपण ह्याच्यामध्ये चेंज करू शकतो किंवा मुलांना त्या चेंजेसपर्यंत घेऊन जाऊ शकतो, त्यांना एक नवीन ॲव्हेन्यूज ओपन करून देऊ शकतो, नवीन शिक्षणाची माहिती करून देऊ शकतो. आणि ते दिल्यानंतर मुलं, म्हणजे जसं पेंग्विनचं उदाहरण त्यांनी दिलं की दिल्यानंतर मुलं उडू शकतील, म्हणजे त्यांचं हॅबिटॅट आणि त्यांच्या हॅबिट्स दोन्ही गोष्टी जर चेंज झाल्या तर मुलांना भरारी घ्यायला काहीच हरकत नाही आहे. सो मला धीरज यांच्याकडनं जाणून घ्यायचं आहे की एक्झॅक्टली शिक्षक म्हणून
काय प्रॉब्लेम्स इकडे येतात आणि आपण काय कशाला फेस करतोय आणि ते कशाप्रकारे बदलू शकतो याच्याबद्दल मला काही थोडीशी माहिती द्या. मग आपण त्याच्यावरती डिस्कशन्स करूया. धन्यवाद मॅडम. सुरुवातीला तर आपले आभार. आज एवढा छान कार्यक्रम मुलांसाठी आपण इथे आयोजित केला त्याबद्दल मी या शाळेतर्फे आपले आभार मानू इच्छितो. राहिला प्रश्न की आम्हाला काय अडचणी येतात आणि त्यावर आम्ही कशी मात करू शकतो. पहिली अडचण तर ही आहे की मुलांना दिशाच नसते आयुष्यामध्ये. त्यांना अनेक सामाजिक आणि आर्थिक अडचणींचा सामना अगदी पहिलीपासून करावा लागतो. म्हणजे वह्या पुस्तकं आणि पेन पेन्सिलपासून त्यांचं द्वंद्व शिक्षणाचं सुरू होतं. परंतु शाळा जिल्हा परिषदेच्या असल्यामुळे किमान गावामध्ये त्यांना मोफत शिक्षण तरी मिळतं. परंतु जेव्हा हे हायस्कूल्सला जातात ही मुलं किंवा कॉलेज लेवलला जातात त्यावेळेला त्याची फी भरणं किंवा बाकीच्या गोष्टी, ट्रॅव्हलिंगचा इश्यू आपण दिवसभरात इथे पाहायला किती मोठा आहे. या सगळ्या गोष्टींचा सामना करावा लागतो. त्यासाठी आपल्यासारखे अनेक जण इथे येतात आणि आम्हाला मदत करतात आणि त्यामुळे आम्ही उपकृत होतो आणि मुलांना एक प्लॅटफॉर्म मिळतो पुढे जाण्यासाठी. पण दुसरा प्रॉब्लेम त्याच्या पुढे खरा सुरू होतो. तो प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगेन की केवळ एखाद्या विद्यार्थ्याची कॉलेजची फी भरणं किंवा त्याला एखादी बॅग देणं किंवा एखादी अम्ब्रेला म्हणजे छत्री देणं हे तर ठीकच आहे, म्हणजे हे गरजेचंच आहे. पण कॉन्क्रीट जर काही करायचं असेल त्या मुलाला आणि त्याच्या आयुष्याला बदलण्यासाठी किंवा घडवण्यासाठी तर ते हे आहे की त्याला योग्य दिशा देणं. त्याच्या आतमध्ये काय पोटेन्शियल आहे आणि त्याला काय केलं तर तो आयुष्यात प्रगती करेल हेच या मुलांना माहिती नसतं. आपण पाहिलं की 10वीचा विद्यार्थी आमचा त्याला तुम्ही विचारलं की काय करायचं तर तो सरळ म्हणतो CA करायचं आहे. आपल्याला त्यावेळेला अभिमान वाटतो, आनंद वाटतो, समाधानही वाटतं. पण त्याच्या मागचं कारण बघितलं तर कुठेतरी यूट्यूबला ऐकलेलं असतं, कुठेतरी वाचलेलं असतं की CA बनलं तर असं असं AC मध्ये बसता येतं, असं असं करता येतं. पण त्याला हे माहीत नसतं की आज IAS पेक्षा सुद्धा CAचा रिझल्ट टफ लागतो. 0.111% मध्ये तो रिझल्ट आहे. हे त्याला माहीत नसतं. याचा अर्थ असा नाही की त्याच्यामध्ये क्षमता नाही आहे. पण ते होण्यासाठी ज्या काही गोष्टी त्याच्या अवतीभोवती हव्यात ते वातावरण किंवा ती परिस्थिती त्याच्याभोवती नसते. अनेक मुलांमध्ये कलागुण असतात जे आपण आज अनुभवले आणि पाहिलेही. कोणीतरी माझा विद्यार्थी एखादा सुंदर स्वयंपाक करतो, एखादा विद्यार्थी इलेक्ट्रिकची कामं छान करतो, 7वी 8वीचा विद्यार्थी शाळेचा नळ तुटला की तो लगेच दुरुस्त करतो. तर या गुणांना जर त्यांच्या वाव मिळाला आणि स्किल्ड आपण जे म्हणतो की त्यांचं जे स्किल आहे त्याला जर आपण प्रोत्साहन दिलं आणि त्याच्यामध्ये त्यांना पुढे जायला संधी दिली तर नक्कीच या मुलांचं भविष्यही उज्ज्वल आहे असं मला वाटतं. तर तुम्ही म्हणतायत की धीरज तुम्ही म्हणताय की गुणांचा वाव द्यायचा म्हणजे त्यांच्या गुणांना वाव देणं म्हणजे त्यांना एक ओळख करून देणं. वेगवेगळ्या शिक्षण पद्धती अवेलेबल आहेत किंवा वेगळे कोर्सेस अवेलेबल आहेत त्यांची ओळख करून देणं. उदाहरणार्थ तुम्ही म्हणालात की एखादा मुलगा छान स्वयंपाक करतो तो उद्या चांगला शेफही होऊ शकतो, पण त्यांना माहिती नाही आहे. पण यूट्यूबसारखं माध्यम अवेलेबल आहे आणि मुलं ती बघतात का? म्हणजे कम्प्युटर किंवा त्यांना त्या डिजिटल माध्यमाबद्दल ओळख आहे का, तोंड ओळख आहे का इथे आणि त्याच्याद्वारे आपण काही त्यांना त्याच्यामध्ये माहिती करून देऊ शकतो का, वेगळ्या डॉक्युमेंटरीज दाखवतो का की त्यांना ते ओळख होईल आणि ती कुठल्या वर्षी व्हायला पाहिजे. म्हणजे 8वी 9वी 10वीच्या मुलांना ते सांगितलं गेलं पाहिजे का 10वी नंतर ते दिलं गेलं पाहिजे. आज आपण इथे वृक्षारोपण सुद्धा केलं तर आपण जे वृक्ष म्हणतो, वृक्ष म्हणजे अगदी मोठं झाड असतं त्याला वृक्ष म्हणतो, पण लावताना आपण रोप लावतो की नाही. तर तो विद्यार्थी जेव्हा रोपटा आहे ना तेव्हाच त्याला ते खतपाणी घातलं गेलं पाहिजे. 8वी ते 10वीला त्याला आपण समोर बसून सांगू शकतो की तुझ्यामध्ये ही कला आहे, हा गुण आहे. पण तो विद्यार्थी जेव्हा शाळेत येतो तिथून त्याची आपण जपणूक केली पाहिजे आणि तेच नेमकं होत नाही आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये बऱ्याचदा. त्याच्यामागे अनंत अडचणी आहेत अर्थात. म्हणजे मला असं वाटतं की तो विद्यार्थी पहिलीला आल्याबरोबर त्याला जर त्याच्या शाळेमध्ये कम्प्युटर मिळालं, आपण म्हणत नाही की त्याला लगेच कम्प्युटर आलं पाहिजे पहिलीला, पण किमान त्याला तोंडओळख मिळाली. तोच विद्यार्थी 3री 4थीला गेला आणि त्याला शाळेमध्ये जर टॅब वापरायला मिळाला. जर डिजिटल शिक्षण आपण कोरोना काळामध्ये बघितलं की ज्या डिजिटल शिक्षणाला आपण अगदी म्हणजे माध्यम म्हणून अगदी नाकारत होतो, पण तेच डिजिटल शिक्षण त्यानेच या मुलांना जगवलं कोरोना काळामध्ये. आणि समजा आपण त्याच्या हातात जर टॅब दिला तर तो त्या टॅबवर स्वतः बघू शकतो. त्याच एखाद्या शाळेमध्ये एखादी वाडीवरची शाळा आहे तिथे एवढ्या मुलांना आपण टॅब नाही देऊ शकत, पण जर एखादं प्रोजेक्टर दिलं ज्याच्यामध्ये अभ्यासक्रम इनबिल्ड असतो, त्या याचा करिक्युलम इनबिल्ड असतो, तो जर दिला तर तो पाहून तो विद्यार्थी स्वतः घडू शकतो. तुम्ही जे म्हणता की
ही माध्यमं मुलांना उपलब्ध आहेत का? तर नक्कीच उपलब्ध आहेत. पण त्याला आजही ग्रामीण भागामध्ये प्रचंड मर्यादा आहेत. म्हणजे आज आपण ज्या शाळेत किंवा गावात बसलोय, तिथे 30 ते 40% मुलांच्या घरी मोबाईल आहेत. पण ते मुलांचे स्वतःचे नसतात, पालकांचे आहेत. त्याच्यामध्ये मग रिचार्ज करणं आलं. आज आपल्याला माहिती आहे, की एक साध्या मोबाईलचं जरी नेटचं रिचार्ज केलं तरी किमान ₹239 पासून सुरुवात आहे. आणि माझ्या एका गावकऱ्याचा रोज आज ₹300 आहे. तो जर ₹300 साठी 8 तास शेतामध्ये राबतोय, तर तो महिन्याला ₹300 रिचार्जला खर्च नाही करू शकत. ही टेक्निकली अडचण आहे. मग त्याच्या शाळेमध्ये जर ती शाळा आपण स्मार्ट करू शकलो किंवा त्याच्यापर्यंत आपण हे स्मार्ट एज्युकेशन पोहोचू शकलो, तर याच्यासारखी सुंदर गोष्ट होणार नाही. पण अर्थात त्यासाठी एक सिस्टम आपल्याकडे हवी, की समजा एक शाळा आहे, त्या शाळेमध्ये आता ह्या शाळेमध्ये एक उदाहरण म्हणून पकडा, की 100 मुलं आहेत. तर 100 मुलांना अगदी 100 टॅब देण्याची गरज नाही. पण ग्रुप करून समजा 4-4 मुलांचा एक ग्रुप करून एक टॅब आपण जर दिला आणि असे 25 टॅब दिले, त्यांच्यासाठी एखादा राउटरचा सेटअप जर आपण दिला आणि त्याच्यावर आपण तिथे बसून घरबसल्या जर त्यांना ते ज्ञान दिलं, की आठवड्यातून 3 दिवस म्हणजे आमचे आता विनायक सर आहेत, ते स्वतः IT मध्ये आहेत. त्यांनी जर मुलांना बेसिक कोडिंग शिकवलं, लक्षात आलं का? अगदी म्हणजे लॉजिकल थिंकिंग काय आहे, ही जर 4थी-5वी कारण शहरातली मुलं हे करतायत. आज ही दरी का वाढत चालली आहे? आम्ही जेव्हा शहरामध्ये येतो आणि बघतो, की CBSE, ICSEला 6वी पासून 5वी पासून कोडिंग आहे ते. आणि ती दरी आपण 4थी-5वी पासूनच मुलांमध्ये वाढवत चाललोय. सो याच्यामध्ये या बऱ्याच गोष्टी करण्यासारख्या आहेत आणि जर आपण याच्यात करू शकलो, तर यासारखी मुलांचं भविष्य घडवणारी दुसरी आनंदाची गोष्ट नसावी. सो विनायकचं आपण एक ओपिनियन ह्याच्यावरती घेऊया, की शिक्षण पद्धतीमध्ये त्याचा काय ओपिनियन आहे? IT असल्याच्या संदर्भामध्ये तो काही बोलू शकतो का? ते आपण विनायकचं एक ओपिनियन घेऊ. पहिलं धन्यवाद, की मला या प्लॅटफॉर्मवरती बोलायची अपॉर्च्युनिटी भेटली म्हणून. सध्या तरी महाराष्ट्र सरकारचं जे काही पोषण आहे, संगणक ही फक्त तोंड ओळख म्हणून आपल्या इथे शिकवली जाते, की संगणकावरती बसलो, कम्प्युटरवरती हा माऊस वगैरे हा जो काय प्रकार आहे, ही तेवढीच तोंड ओळख आय थिंक 8वी-9वी पर्यंत मे बी चालत असेल. पण मी हाच जर पोषण थोडा ICSE आणि CBSE बोर्डचा बघितला, जो आता धीरज सरांनी सांगितलं, तर माझ्या मुलगी आता समथिंग 3रीला आहे आता, तर त्यांना त्याच्याही पुढच्या गोष्टी शिकवल्या जातात. सो जर पोषणच्या बाबतीत जर म्हटलं, तर ही तफावत जी दिसते आणि तीच तफावत पुढे दरीमध्ये त्याचं रूपांतर कन्व्हर्ट होतं. सो ती जी तफावत आहे, ती तफावत पुढे वाढत गेलेली आहे. आणि त्याच्यानंतरही आता काही जे ॲडव्हान्समध्ये जाऊन तर त्यांना जे कोडिंग शिकवलं जातं, जे आत्ता मध्यंतरी आलेलं आहे, की 7वी-8वीची पोरं बँकिंगचे सॉफ्टवेअर बनवत आहेत आणि ते सॉफ्टवेअर आम्ही दुसऱ्या क्लायंटला पेड सर्व्हिसमध्ये विकलं जातात. तर हा एवढा मोठा जो कन्सेप्ट आहे, तो अक्षरशः कमी केला गेला पाहिजे, हे माझं प्रांजळ मत आहे त्याबद्दल. थँक्यू. आपल्याबरोबर अजूनही 2 शिक्षक आहेत. तर त्यांचं एक ओपिनियन आपण ऐकून घेऊया. धन्यवाद. बेसिकली जर बोलायचं झालं तर शिक्षण पद्धतीमध्ये जो फरक आहे म्हणजे CBSE किंवा इंटरनॅशनल स्कूल आणि आपले जिल्हा परिषदच्या स्कूल यांच्यामधले जे काही करिक्युलम आहे त्यामधला जो डिफरन्स आहे तो आता सध्या महाराष्ट्र शासनाने कमी करायला घेतला आहे, पण अजून तरी ते इम्प्लिमेंट झालेला नाही आहे आणि लवकरात लवकर जर तो केला तर त्याच्यातला डिफरन्स कमी होईल आणि मग थोडंफार तरी आपल्याला फरक जाणवेल. धन्यवाद. धन्यवाद. तसं बघितलं तर जिल्हा परिषदेच्या माझे नाव विठ्ठल दडस. मी एक प्राथमिक शिक्षक आहे. मी शहापूर तालुक्यामध्येच काम करतोय. तसं बघितलं तर जिल्हा परिषदेच्या शाळेतली मुलंसुद्धा इंटरनॅशनल स्कूल असेल किंवा CBSEच्या स्कूल असतील त्याच्या तोडीच्या आहेत मुलंही. आणि त्या पद्धतीनं आता जर आपण आज दिवसभर बघितलं की शिष्यवृत्तीची परीक्षा असेल, मंथन परीक्षा असेल, NMMS परीक्षा असेल, त्याच्यामध्ये टॉपर आहेत. तसं आपण बघितलं तर शहापूर तालुका हा पूर्ण आदिवासी आणि दुर्गम तालुका आहे. ठाणे जिल्हा एक प्रगत जिल्हा आहे आणि त्याच्यामध्ये हा दुर्गम तालुका आहे. ह्याच्यामध्ये जवळजवळ ही जी शिष्यवृत्ती परीक्षा असेल किंवा NMMS परीक्षा असेल त्याच्यामधील जवळजवळ 80% मुले इथले असतात. म्हणजे जरी शहरी भागातील मुले असतील तरी त्यांच्या तुलनेत 80% मुलं आपल्या ग्रामीण भागातले आहेत. आणि मग ही मुले पुढे जाऊन म्हणजे 9वी-10वी झाल्यानंतर पुढे काय करायचं, त्यांना गायडन्स योग्य ते गायडन्स मिळत नाही. अगदी टॉपर असणारी मुलंसुद्धा ITI करतायत. म्हणजे पुढे जे इतर कोर्सेस आहेत ते कोर्सेस त्याच्याबद्दल त्यांना माहिती नसते. मग अशा प्रकारचं जर विद्यार्थ्यांना करिअर गायडन्स योग्य त्या वेळी झालं तर त्यांना त्याच्यातून मदत होईल आणि त्यांच्या जीवनाची एक दिशा ठरेल त्याच्यातून. सो 2 विषय मला इथे प्रामुख्याने जाणवले.
धीरज सरांच्या बोलण्यामधनं हे कळलं की प्राथमिक वर्गामध्ये किंवा शाळेमध्ये जी मुलं आहेत त्यांना डिजिटलायझेशनची गरज आहे. थोडक्यामध्ये त्यांना कॉम्प्युटरची किंवा संगणकाची तोंड ओळख करणं ह्याच्या पलीकडे काहीतरी त्यांना देणं गरजेचं आहे, जेणेकरून ती मुलं शहरातल्या मुलांच्या बरोबरीने उभी राहतील किंवा त्यांना त्याची जागरूकता निर्माण होईल. आणि सेकंड पॉईंट जो तुम्ही सरांना मेन्शन केला तो की 10वी-12वी नंतर काय? कारण खूप हुशार मुलं आहेत, विद्यार्थी खूप हुशार आहेत. आपण त्यांच्याबरोबर इंटरॅक्ट केलं आणि त्यांना जर पुढचं शिक्षणाची काही माहिती दिली गेली, तर ती मुलं पुढे जाऊन वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चमकू शकतील. सो या 2 गरजा आता लक्षात आलेल्या आहेत आणि त्याच्यावरती आपण कशाप्रकारे अंमलबजावणी करू शकतो किंवा त्याच्यासाठी आम्ही काय करू शकतो याचा विचार करून आपण त्याप्रमाणे काही ना काहीतरी म्हणजे सगळ्याच शाळांना आपण करू शकतो की नाही माहिती नाही. पण जेवढं एक छोट्यातल्या छोट्या शाळेपासून आपण सुरुवात करू आणि आज आपण इथे आलोय, तर आपण या शाळेपासून काय त्या मुलांना देऊ शकतो आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण त्यांना काय देऊ शकतो, ते आपण जाणून घेऊया. स्मिता, तुला ह्याच्यामध्ये काही इनपुट द्यायचे आहेत का? मला ॲक्च्युली असं बोलायचं आहे की आपण ज्या आता शहरात म्हणजे ज्या भागात आहोत म्हणजे शहापूर, असे खूप सारे ट्रायबल रुरल किंवा फॉरेस्ट लँड्स आहेत. तिथे म्हणजे खूप सारी माणसं राहतात. सो अवेलेबल रिसोर्स पण त्याच्या संदर्भात त्याची माहिती, त्याचे असणारे ॲव्हेन्यूज म्हणजेच करिअर वाईज ॲव्हेन्यूज ते पण त्यांनी लक्षात घ्यावे. असं नाही की ह्या मातीला सोडून मुंबईच्या मातीला पकडावं किंवा कॉस्मोपॉलिटन मातीला पकडावं. कारण का ह्या जिथे राहतात तिथेच खूप पोटेन्शियल आहे. सो तो भाग पण सुधारावा, त्याच्यासाठी पण करिअर ॲव्हेन्यूज व्हावे. प्रामुख्याने म्हणजे मी असं म्हणते की गवंडी जिथे आपण मुंबईसारख्या शहरात त्यांना आपण सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर्स म्हणतो, पण ते पण इथे काम करतात थोडंसं. सो त्यांना पण ते शिक्षण इथे सर्टिफाईड शिक्षण व्हावं. ते शिकतात आपल्या काकांकडनं, आजोबांकडनं, वाडवडिलांकडनं शिकतात. सो ती दरी आहे ना फक्त एका स्किल्ड पद्धतीने आली तर इकडेच राहणाऱ्या लोकांचं म्हणजे समजा उद्या मला त्यांना वाटलं की त्यांना इथे न शिक्षण करता किंवा इथे न करिअर करता दुसऱ्या शहरात जाऊन त्यांनी आपलं थोडंसं काय म्हणतात ते मंथली इन्कम वाढवावं म्हणून ते शहरात गेले आणि परत आपल्या गावाकडे आले, तर दोन्ही दिशेला त्यांना राहता आलं पाहिजे. सो त्या संदर्भात पण आपण थोडा विचार केला पाहिजे की कसं आहे, मी जर इथे वाढली तर मला इथून सोडून जाण्यामध्ये पण दुःख आहे. मला शहरात जायची इच्छा नाही आहे, पण हो मला शहरीकरण अनुभवायची इच्छा आहे. सो ह्या गोष्टीचा विचार करावा असं मला वाटतं. सो दुसरा अजून एक मुद्दा आपण बोललो त्याच्याबद्दल म्हणजे की त्यांना तोंड ओळख करून द्यायची, म्हणजे त्यांचे कलागुण ओळखायचे, त्यांच्या क्वालिटीज ओळखायच्या, जे आत्तामध्ये विवियन आपल्याबरोबर आहेत त्यांनी एक्सप्लेन केलं. तर त्यांचं एक ॲप आहे जे आपण परिवर्तनमध्ये वापरतो किंवा परिवर्तनमध्ये फॉलो करतो. सो त्याच्याबद्दल आपण विवियनकडनं जाणून घेऊया. I'm Vivian Alfred, founder of Liminal Wheel and an avid supporter and collaborator with Parivartan. अभी जो पॉइंट उन्होंने बताया कि स्टूडेंट्स को उनका पोटेंशियल, उनका कला, इफ़ एट ऑल पहले से अगर मालूम पड़ता है तो दे विल बी एबल टू बी ऑन पार विथ CBSE और ICSE और इंटरनेशनल स्कूल स्टूडेंट्स. अभी क्या है कि अगर हम लोग ये स्टूडेंट्स को एक्सपोज करते हैं, जो हम लोग बोलते हैं पॉजिटिव साइकोलॉजी में ये मॉडल है कॉल लिमिनल व्हील, जहाँ से हम लोग उनको ये एक्सपोज करेंगे कि उनमें क्या स्ट्रेंथ्स है, क्या पोटेंशियल्स है, वो क्या कर सकते हैं. एक स्टूडेंट ने अभी रिसेंटली बताया कि आज उसको एग्रीकल्चर वो बहुत एंजॉय करता है करने के लिए और वो मैथमेटिक्स में बहुत स्ट्रांग है, लेकिन उसको जाना है फील्ड कुछ और ही, बिकॉज उसको समझ में नहीं आ रहा है कि मैथमेटिक्स लेके एग्रीकल्चर लेके मैं क्या करूँगा. So if he is very fond of mathematics, if he's good in mathematics, if he is fond of agriculture, and at the same time he has got good strong knowledge of science, वो क्या बन सकता है? He can become a good soil scientist. He can become a good agricultural scientist, right? He can also get into the field of, in the same field in agriculture he can do very well. But ये सब चीज़ें उसको at the start, थर्ड स्टैंडर्ड या फोर्थ स्टैंडर्ड में अगर उनको मालूम पड़ता है कि ये मेरा गुण है और ये चीज़ में मैं स्ट्रांगली कर सकता हूँ, देन यू शुड बी एबल टू ग्रूम देम इन दैट डायरेक्शन. उनको उसी दिशा में उनको ग्रूम करो, उनको डेवलप करो, एंड देन ब्रिंग आउट सच काइंड ऑफ कोर्सेज. जैसा परिवर्तन इज प्लानिंग टू लॉन्च डिफरेंट काइंड ऑफ कोर्सेज विच विल हेल्प स्टूडेंट्स using their strengths, their potentials, where they can climb up and become successful. So
दैट इज़ वेरी वेरी इंपॉर्टेंट फॉर अस टू नॉट ओनली नो व्हाट स्ट्रेंथ्स दे हैव, लेकिन वो स्ट्रेंथ्स को यूज़ कहाँ कर सकते हैं और किस हद तक करके उसको डिप्लॉय करना चाहिए, दैट इज़ वेरी इंपॉर्टेंट फॉर अस. सो थँक्यू एव्हरीवन आणि सगळ्यांचे खूप खूप आभार, सरांचे आभार. धीरज थँक्यू. विनायक आणि स्मिता इथे आल्याबद्दल खूप थँक्यू. सगळ्यांनी खूप मेहनत घेतली. थँक्यू विवियन फॉर युअर गायडन्स. आणि परिवर्तनच्या थ्रू आम्ही म्हणतोय परिवर्तन चान्स टू चेंज, म्हणजे परिवर्तनच्या थ्रू आम्ही जे काही चेंजेस करायचं म्हणतोय त्याच्यामध्ये मुलं हा आमचा प्राईम फोकस आहे किंवा मध्यभागी आहेत. आणि एस्पेशली जी मुलं जे 10वी नंतर किंवा 12वी नंतर कुठेतरी जाऊ इच्छितात किंवा लाईफमध्ये काही अचीव करू इच्छितात, किंवा आम्हाला अशी इच्छा आहे की त्यांनी अचीव करावं, किंवा पेरेंट्सना असं वाटतं की त्यांनी अचीव करावं, आणि शिक्षकांना वाटतंय की हा मुलगा ब्राईट आहे आणि ह्यानी काहीतरी चांगलं करावं त्याच्या लाईफमध्ये. सो त्यांना गाईड कसं करायचं, त्यांना पुढे कसं न्यायचं आणि पुढच्या आयुष्यामध्ये त्यांना कसं मार्गदर्शन करायचं आणि त्याच्यासाठी कसे प्लॅटफॉर्म्स उपलब्ध करून द्यायचे. नुसतं मार्गदर्शन करून आपण त्यांना सोडू शकत नाही, तर त्यांना ते प्लॅटफॉर्म्स उपलब्ध करून दिले पाहिजेत आणि त्याच्यानंतर त्यांना त्याच्या पुढचे जॉब किंवा त्यांच्या अपॉर्च्युनिटीजची पण गॅरंटी दिली पाहिजे. सो या दृष्टीने आम्ही काम करतोय. आणि तशाच दृष्टीने आम्ही इन्स्टिट्यूट चालू करतोय, ज्या इन्स्टिट्यूटचं नाव आहे परिवर्तन इन्स्टिट्यूट, जिथे स्किल डेव्हलपमेंटचे वेगवेगळे कोर्सेस आहेत. त्या कोर्सेसमध्ये मुलांना जॉब अपॉर्च्युनिटीज आणि जॉबची गॅरंटी आम्ही देत आहोत. सो ते कोर्सेस चालू करण्याच्या आधी आम्हाला हे जाणून घ्यायचं होतं की या मुलांच्या गरजा काय आहेत आणि त्यांना तिथे कुठे आम्ही नेऊ शकतो. सो त्याच्यासाठी हा परिवर्तन पॉडकास्टचा एक उपक्रम होता आणि त्याच्यामध्ये आम्ही धीरजची आभार मानतो की त्यांनी इथे आम्हाला हे उपलब्ध करून दिलं आणि या शाळेशी जोडण्यामध्ये आम्हाला खूप आनंद झाला. आणि अशीच आमची या शाळेशी संबंध राहावेत आणि इथून चांगले चांगले विद्यार्थी आणि चांगलेच चांगले आदर्श तयार व्हावेत अशी इच्छा आहे. थँक्यू सो मच.